हे अदानीचा प्रोजेक्ट नाही आला पाहिजे जुन्नर तालुक्यामध्ये, ही खरंच आनंदाची बातमी नाहीये। नमस्कार जुन्नरकरांनो, मी किरण साबळे। तर मित्रांनो, आज मी उभा आहे या सह्याद्रीमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की सह्याद्री आपल्याला काय काय देत आहे, परंतु मित्रांनो मी आज एक वेगळ्या विषयावरती बोलणार आहे। तर मित्रांनो, आज आपल्या या सह्याद्रीमध्ये अदानी सारखा मोठा बिझनेसमॅन एक प्रकल्प आणू पाहतोय, तो आहे वीज प्रकल्प। परंतु मित्रांनो, हा वीज प्रकल्प आपल्यासाठी खरंच चांगला नाहीये। आपल्याला वाटेल की एवढा मोठा प्रकल्प होणार आहे, आपल्या या सह्याद्रीमध्ये एवढा मोठा प्रकल्प येतोय, काही जण म्हणतील पण की हा प्रकल्प होऊ द्या, महाराष्ट्राला गरज आहे। काही जण बोलतात की ही वीज महाराष्ट्रावर पुरणार आहे, महाराष्ट्र मात्र आनंदी राहील, महाराष्ट्रात वीज मात्र दिली जाईल। परंतु मित्रांनो, आपल्या जुन्नरसाठी एकदम एकदम अशी दुःखाची बाब आहे, कारण की मित्रांनो, या अदानी प्रकल्पामुळे आपल्या सह्याद्रीमध्ये जैवविविधता, प्राणी पक्षी, धुकं, पाऊस सगळ्यांचा ऱ्हास होणार आहे। सर्वसामान्य माणसाला काही माहीतच नाही। ह्या भागातून सर्वे मात्र झालेला आहे। जुन्नर तालुक्यातील अंजनवळे गावातील आडोशी गाव, या आडोशी गावात तो सर्वे झालेला आहे। पूर्ण कमीत कमी 23 ते 25 ग्रामपंचायतीला नोटिसा पण आलेल्या आहेत की नाही का, तुमची जागा किंवा घर जमीन विस्थापित होऊ शकते। बऱ्याच अशा काही गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील। परंतु पहिला आपण समजून घेऊया अदानी पंप स्टोरेज हा प्रकल्प काय आहे। तर मित्रांनो, हा आहे 1500 मेगावॅटचा पंप स्टोरेज प्रोजेक्ट। तर 1500 मेगावॅट म्हणजे इथं वीज निर्मिती केली जाणार आहे, इथं मोठे मोठे धरण बांधले जाणार आहे आणि त्याच्यावरती वीज निर्मिती केली जाणार आहे। परंतु ही वीज निर्मिती आपल्याला मात्र भेटणार नाही, हे मात्र 100% खरं आहे। कारण की सरकार सांगतंय वीज निर्माण होईल, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रोजेक्ट, सर्वांना फायदा होईल, हे ऐकायला मात्र आपल्याला छान वाटतं। परंतु या प्रकल्पाचा सर्वात मोठा भार कोण उचलणार, तर आपल्या या सह्याद्रीतील लोक, ही आदिवासी लोक। कारण की मित्रांनो, जुन्नरमध्ये तुम्ही येताय, निसर्ग पर्यटन जुन्नर तालुका आपल्याला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रात नंबर 1 जुन्नर तालुका निसर्गरम्य जुन्नर तालुका आहे। परंतु हा निसर्गरम्य जुन्नर तालुका राहील का हो? कारण की तुम्ही पाहताय खाली पूर्व भागात जर तुम्ही गेला, पूर्व भागात डोंगर, हे सह्याद्री जंगल नाहीस झाले, काहीच नाही राहिलेलं। आता राहिलेलं फक्त जुन्नरच्या मावळ भागामध्ये, आदिवासी भागामध्ये हे सह्याद्रीचं जंगल राहिले। शहरातून, बाहेरच्या देशातून लांबून लांबून लोक आपल्या या जुन्नरमध्ये फिरायला येत असतात। कारण की तुम्हाला माहिती आहे, जुन्नरची हवा, जुन्नरचा ऑक्सिजन एक नंबर। माळशेजघाट बोरांडे उच्चधन प्रकल्प PSP मध्ये 2 जलाशय असतील आणि हे 2 जलाशय नव्याने बांधण्याचा प्रस्ताव आहे। बघा, नव्याने जलाशय बांधणार आहे म्हणजे ही धरणं जी होणार, ही नव्याने होणार आहे। हे काय पाणीसाठा, पहिलाच पाणीसाठा आहे आणि त्याच्यावर धरण असं होणार नाही। जुन्नर तालुक्यातील आडोशी गाव आणि आडोशी गाव ते बोरांडे, माळशेज घाटाच्या खाली जी गावे आहेत, बोरांडे, मोरुशी, तर ह्या गावांमध्ये प्रोजेक्ट असणार आहे। तर मित्रांनो, जरा थोडक्यात एक समजून घ्या, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, जे आपल्याला माहिती आहे, जे माझ्या कानावर आले, ज्याचा मी अभ्यास केलाय ते तुम्हाला सांगतोय। मित्रांनो, आडोशी गावामध्ये एक जलाशय होणार आहे, म्हणजे की तो जे धरण होणार आहे आणि ते धरण आणि खाली माळशेज घाट, म्हणजे बघा एक प्रकारे जे आडोशी गाव आहे ते उंचावरती आहे, आपला जो नाणेघाट आहे ते उंचावरती आहे, माळशेज घाट खाली आहे, बरोबर। इथे एक धरण होणार, खाली एक धरण होणार, 2 धरण होणार आणि त्याच्यातून मधून डोंगर, म्हणजे डोंगर फोडून एक ड्रिल मारणार, म्हणजे एक प्रकारे बोगदा टाईप करणार आणि बोगदा टाईप मधून वरचं पाणी खालीच्या जलाशयामध्ये जाणार आणि जलाशयामध्ये जाताना मध्ये काही मशिनरी वगैरे काही बसवतील की ज्याने वीज निर्मिती होणार। कारण की पाण्याच्या प्रवाहाने वीज निर्मिती होणार 100%। समजा उदाहरण देतो, 100% जर वीज निर्मिती झाली आणि ते पाणी खाली बोरांडे, मोरुशीच्या धरणामध्ये गेलं, तर ते पाणी पुन्हा उचलून वरती आडोशीच्या धरणामध्ये आणणार। पण ते कसं, ती वीज जी 100% निर्माण झालेली असताना, जी 100% वीज निर्माण झालेली असणार ना, तर तीच वीज 25% वायाला जाणार की ते पाणी वर उचलण्यासाठी। परंतु महाराष्ट्राला 75% मात्र त्या विजेचा फायदा होणार। तर असा काही प्रकल्प आहे बरं का मित्रांनो। हा प्रकल्प 60 कॅलेंडर महिन्यात पूर्ण करायचा आहे, म्हणजे 5 वर्षात हा प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे। प्रकल्पाची एकूण किंमत 7048 कोटी रुपये आहे। बघा मित्रांनो, 7048 कोटी खूप मोठी रक्कम आहे, खूप मोठा प्रोजेक्ट आहे, एवढी त्याची किंमत आहे। त्याच्यासाठी 166.0646 हेक्टर जमीन आवश्यक आहे, त्यापैकी 60.8767 हेक्टर वन जमीन आहे, ती म्हणजे जी वन विभागाची जमीन असेल ती खालची माळशेज घाट बोरांडे त्या साईडची किंवा आपल्या इकडची वरची धरून 60.8767 हेक्टर ही वन जमीन आहे। आणि नॉन म्हणजे बिगर वन जमीन, म्हणजे की आपल्यासारखे प्रायव्हेट जमीन, कोणाची घरं जातील, कोणाची शेती जाईल, कोणाची जमीन जाईल, अशी 105.1879 हेक्टर ही अशी जमीन आहे। आणि मित्रांनो, त्यांचा जो आपल्याकडे प्रोजेक्ट जो आलेला आहे, कमीत कमी 25 का 26 पानांचा एक प्रोजेक्ट आहे। म्हणजे की जो काय आता इथं प्रोजेक्ट होणार त्याच्याबद्दल त्यांनी सगळं एक नाही का प्रोजेक्ट रिपोर्ट असतो, तो त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला भेटेलच। तर त्या रिपोर्टमध्ये इतकं डेंजर आहे ना मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो। म्हणजे त्यांनी बघा बरं का, सह्याद्रीची हानी मात्र 100% होणार आहे, परंतु ती कशी हानी होणार आहे हे त्यांनी स्वतः नमूद केलेले आहे। परंतु तो त्यांचा अभ्यास आहे किंवा तो त्यांचा रिपोर्ट आहे, शासन त्याला रिपोर्ट म्हणून पाहते। मी त्याला रिपोर्ट म्हणून नाही पाहिलं, मी त्याच्यातलं काही बारकावे काढलेत। तर मित्रांनो, जेव्हा हे काम चालू असणार का नाही, तेव्हा का 16,47,151 घनमीटर मलबा
म्हणजे जो कचरा निघणार आहे म्हणजे दगड म्हणजे काय म्हणतात गाळ जो काही निघणार आहे ना तो 16,47,151 घनमीटर. तर मित्रांनो एवढा मलबा काढणार तो ठेवणार कुठे, आपल्यालाच त्रास येतो हे पण लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट बघा, प्रकल्पाच्या बांधकाम आणि कार्यान्वित क्षेत्रामुळे सामाजिक व आर्थिक वातावरणात अनेक बदल घडू शकतात किंवा धोके होऊ शकतात, हे त्यांनी लिहिले बरं का त्यांच्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये. तर बघा, नवीन आजार उद्भवण्याची शक्यता आहे. आपल्या ह्या पूर्ण जी 25 ते 26 गाव आहेत त्यांना नवीन आजार उद्भवण्याची शक्यता, मलेरिया, डेंग्यू पाण्यातून पसरण्याची शक्यता, बांधकाम टप्प्यात हवेमध्ये तरंगणाऱ्या कणांच्या वाढीमुळे श्वसनाच्या समस्या. कारण की मित्रांनो जेव्हा हे काम चालू असणार आहे हे खूप मोठा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे मशिनरी इथं भरपूर असणार आहे, अवजड मशिनरी, तिथे ब्लास्टिंग होईल किंवा काय गोष्टी घडतील. कारण की एकदा प्रोजेक्टला जर मान्यता भेटली ना खूप अवघड होऊ शकतो. तर त्यांनी सांगितलं बघा ना का आपल्याला आजार होऊ शकतात, गॅस्ट्रो होऊ शकतो, कॉलरा होऊ शकतो, टायफॉइड होऊ शकतो, श्वसनाचे आजार होऊ शकतात. म्हणून या 25 ग्रामपंचायत जे आहेत त्यांना या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत त्यांच्या प्रकल्पातर्फे. त्यांनी एवढा अभ्यास केला बरं आपल्या या सह्याद्रीमध्ये, या भागामध्ये येऊन त्यांनी एवढा असा अभ्यास केलाय का मित्रांनो एकूण 15 सस्तन प्रजाती, बिबट्या, रानडुक्कर, निलगाय, कोल्हा, मुंगूस, माकड, वांदर, ससा, पक्षी, जे उडणारे पक्षी 27 प्रजाती आहेत आपल्या या सह्याद्रीमध्ये. सरपटणारे प्राणी म्हणजे साप वगैरे किंवा उभयचर प्राणी असतात ते 14 सरपटणाऱ्या आणि 3 उभयचर प्रजाती. बघा बरं का त्यांचा अभ्यास बघा. 7 फुलपाखरांच्या प्रजाती, 26 माशांच्या प्रजाती. जुन्नर तालुक्यात आडोशी गावात जे वरचं धरण होणार आहे या धरणाची माथ्याची लांबी 1967 मीटर लांब, उंची 30.5 मीटर, म्हणजे 101 फुटाचं धरण असणार आहे. आता खालचे धरण की जो माळशेज घाटापाशी होणार आहे मुरबाड तालुक्यात, जे खालचं धरण होणार आहे त्याची बघा 712 मीटर लांब आणि उंची 64.5 मीटर आहे. एवढं मोठं आहे, भरपूर मोठं धरण आहे ती. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्या या आडोशीच्या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 7.95 दशलक्ष घनमीटर. पाणी एवढे नाही, भरपूर पाणी साठवणूक होणार आहे. आणि खालच्या धरणाशी 8.97 दशलक्ष घनमीटर, भरपूर असं पाणी साठणार आहे मित्रांनो या धरणांमध्ये. जुन्नरमध्ये अदानींचा विजेचा प्रोजेक्ट येतोय, परंतु मित्रांनो खरंच मित्रांनो ही आनंदाची अजिबात गोष्ट नाही, खरंच ही खूप दुःखाची गोष्ट आहे. कारण की मित्रांनो सह्याद्री आपल्याला सोडायला सुद्धा लागेल. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे शहरातले लोक सह्याद्रीत कशासाठी येतात हो. शनिवार रविवारी मित्रांनो इकडे नाणेघाट किंवा या जुन्नरच्या या मावळ पट्ट्यामध्ये तुम्ही पाहताय जुन्नर तालुका निसर्ग पर्यटन तुम्हाला सांगितलंच, परंतु हा जो पश्चिम आदिवासी पट्टा आहे का नाही तिकडेच मित्रांनो फिरण्याची भरपूर ठिकाणे आहेत. अहो तुम्हाला माहिती आहे शहरातले लोक या धुक्यासाठी त्रसतात हो, या धुक्यासाठी, या पावसासाठी, या जंगलासाठी शहर सोडून इकडे येतात ते. आणि आपण त्याच या जंगलाला किंवा या सह्याद्रीला आपण त्याचा नाश करतोय या एका प्रोजेक्टमुळे. परंतु मित्रांनो कितीतरी अनेक कुटुंब तर उद्ध्वस्त होतीलच हो, परंतु हे आमचं सह्याद्री उद्ध्वस्त जर झालं तर त्याचा काहीच फायदा नाहीये. आज जुन्नर शहर हे ताज्या हवेसाठी, ऑक्सिजनसाठी ओळखलं जाते. परंतु मित्रांनो जर अदानींचा प्रोजेक्ट जर झाला तर खूप भयान अवस्था होणार आहे, भयान अवस्था. खरंच तरुण वर्गाला तर माझी एक नम्र विनंती आहे, तरुण वर्गानं तुम्ही खरंच आवाज उठवा. आपल्या आई वडिलांना, आपल्या घरातल्यांना सगळ्यांना समजून सांगा का हा प्रोजेक्ट नाही झाला पाहिजे. हा प्रोजेक्ट जर झाला तर याचे काय तोटे आहेत, काय फायदे आहेत हे सगळं समजून सांगा. मी तर म्हणतो प्रत्येक घरातला, एका घरात जर 10 व्यक्ती असेल ना 9 व्यक्ती तुम्ही उभे राहा या प्रोजेक्टच्या विरोधात. असं नाही की आडोशी मध्ये प्रोजेक्ट होणार आहे, परंतु असं नाही मित्रांनो आडोशी सारख्या या भागामध्ये नुसता प्रोजेक्ट होणार आहे, परंतु या 25 गावांना नोटीस पाठवायची काय गरज हो. कारण की अदानी सारखा प्रायव्हेट जर इथं येऊन प्रोजेक्ट करत असेल. आणि हा मित्रांनो जर इथं पाणी, बरं ठीक आहे काही जण म्हणतील पाणी साठा होणार आहे, भरपूर पाणी होईल आदिवासी भागामध्ये, हे कर. पण मित्रांनो हा पाणी साठा अहो एक थेंब सुद्धा वापरता येणार नाही तुम्हाला. या आदिवासी लोकांना एक थेंब नाही पार तिथं उभं सुद्धा राहून देणार नाही, हे मी छाती टोकपणे सांगतोय. अहो आज पिंपळगाव सारखं धरण, माणिकडोह सारखं धरण, चिल्लेवाडी सारखं धरण, अहो आदिवासींच्या सगळ्या जमिनी जाऊनच ती धरण उभी केलेत. सांगा ना कुठं पाणी आहे, एक थेंब नाही पाण्याचा. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय का हे धरण चांगले, बरं ठीक आहे धरण चांगले, अहो तुम्ही सांगा ना आज आदिवासी भागामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, अहो हे 6 महिने पाणी नसतं प्यायला. विकासाच्या नावाखाली आज कितीतरी या महाराष्ट्रामध्ये जे सह्याद्री सोडून सिमेंटचं जंगल, सिमेंटचं जाळं निर्माण होतंय. मित्रांनो बघा जी आपल्याला एक आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल उपराष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय पुणे 2 पर्यावरण विषयक जाहीर सुनावणी. एक सुनावणी आहे मित्रांनो, तर तुम्ही ह्या सुनावणीसाठी लाखोने उपस्थित राहा, लाखोने. जुन्नर तालुक्याला एक आग्रहाची विनंती आहे, फार मी हात जोडून विनंती करतोय मित्रांनो, लाखोच्या संख्येने उपस्थित राहा. मित्रांनो बघा आता त्याच्यामध्ये सुनावणीचं ठिकाणाचं तुम्हाला मी सांगतोय, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अंजनवळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. सुनावणीची तारीख 21/8/2026 शुक्रवार आहे मित्रांनो.
21 तारीख म्हणजे ह्या महिन्याचीच, या ऑगस्ट महिन्याचीच 21 तारखेला तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा. सुनावणीची वेळ आहे दुपारी 12 वाजता. तर मित्रांनो, त्यांनी त्याच्यामध्ये काय लिहिले बघा, सदर नियोजित प्रकल्पाच्या परिसरामधील रहिवासी, पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संस्था, सदर प्रकल्पामुळे विस्थापित होणारे रहिवासी किंवा सदर प्रकल्पामुळे अन्य प्रभावित होणारे रहिवासी यांना सदर प्रकल्पासंबंधी सूचना, टीका, टिप्पणी तसेच आक्षेप तोंडी किंवा लेखी स्वरूपात सुनावणी वेळी नोंदवता येतील. त्यामुळे मित्रांनो, सर्वांनी उपस्थित राहा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, त्यांनी त्यांचं ते पत्ता वगैरे दिलाय. हा, आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आता या जुन्नर तालुक्यातील कोणकोणती गावं जाणार आहेत सह्याद्रीतली ना, ती तुम्हाला सांगतो. ही खूप महत्वाची बरं का, बघा बरं का, ऐका. तळेरान पहिलं गाव आहे, तळेरान. घाटघर मधील फांगुळगावान, अंजनवळे, देवळे, खटकाळे, खानापूर ग्रुप ग्रामपंचायत आहेत सगळ्या. खटकाळे, खैरे, निमगिरी, आंबोली, जळवंडी, खडकुंबे, हिरडी, उसरान, केवाडी, चावंड, मानकेश्वर, केळी, पूर, शिरोली तर्फे कुकडनेर म्हणजे कुकडेश्वर वगैरे, भिवाडे बुद्रुक, भिवाडे बुद्रुक, उच्चिल मधली शिवली, भिवाडे दोन्ही पण भिवाडे जातात. भिवाडे खुर्द पण आहे, भिवाडे बुद्रुक पण आहे, दोन्ही पण भिवाडे याच्यामध्ये आहेत. हातवीज आहे, इंगुण आहे, आंबे ग्रुप ग्रामपंचायत आहे, आंब्यामधील पिंपरवाडी, सोनवळे, इतकी गावं मित्रांनो दिले. मित्रांनो, आता तुम्ही एक छोटासा विचार करा, हा प्रोजेक्ट कुठं करणार आहे ते बोलतात आहेत. नाणेघाट, अंजनवळे पाशी आडोशी गावात, बरोबर. अहो मित्रांनो, आडोशी गावात होणार आहे. हा सह्याद्रीचं हे टोक, ते टोक आंबे हातवीज. मित्रांनो, आंबे हातवीज किती लांब आहे इथून? कमीत कमी 40 किलोमीटर असेल, 35-40 किलोमीटर असेल इथून. नाणेघाटापासून आंबे हातवीज, पिंपरवाडी वगैरे म्हणतो आपण, ती एवढ्या लांबच्या गावाला काय द्यायची नोटीस यांनी गरज आहे ना. तर मित्रांनो, जो काय 25 पानाचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे ना, तो तुम्हाला मी सगळ्या स्क्रीनवरती लावल, किंवा तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला DM करा, मी तुम्हाला तो पाठवेल. पण माझा नंबर आहे 8788949791. कोणाला जर हा प्रोजेक्ट रिपोर्ट सर्व पाहिजे असेल तर मी त्यांना व्हॉट्सअप पण करू शकतो. तर मित्रांनो, त्याचा सर्व तरुण वर्गाने अभ्यास करा. सगळ्यात महत्त्वाचं, तरुण वर्गाने आवाज उठवा. कारण की मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, दिल्लीमध्ये जंतर मंतर कॉक्रोच जनता पार्टी, की जी तरुणांची आहे, हे जे शासन म्हटलं होतं ना, हे झुरळ आहेत, तर त्या झुरळांनी करून दाखवलं. अहो, त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला तर आपण या अदानी सारख्या या बिझनेसमॅनला सहज या सह्याद्रीमधून पळून लावू शकतो. आपल्या इकडे हा प्रोजेक्ट होता कामा नये मित्रांनो. तुम्ही त्यामुळे तरुण वर्गाने सर्वांनी साथ द्या. तरुण वर्ग जास्त याच्यामध्ये उतरा आणि ग्राउंड लेवलला काम करा. हा जो प्रोजेक्ट आहे अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे. समजा ज्या 10 स्टेप असतात का नाही, त्याच्यातला 9 स्टेप पूर्ण झालेले आहेत. ही एक स्टेप राहिली फक्त. ही एक स्टेप साठी आपण आवाज उठवा. जर तुम्ही एक स्टेप साठी जर आज आवाज उठवला नाही ना, तर हा अदानी आपल्या डोक्यावर येणार आणि इथं आपल्या समोर आहे धरण बनवणार. हा प्रोजेक्ट होणारच मग. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही घरी बसू नका, सर्वांनी या सुनावणीला या. तुम्ही फक्त डोक्यात एकच गोष्ट ठेवा, हा प्रोजेक्ट होऊन जर विकास होणार असेल ना, तर आजपर्यंत सरकार काही झोपलं होतं का? आपल्या आज तुम्ही पाहताय, आज आपल्या इकडं पाहताय आदिवासी भागात रस्ते नीट नाही, वीज नाही, ना प्यायला पाणी. तर त्याला जबाबदार आजपर्यंतचे मी तर म्हणतो लोकप्रतिनिधी. हे सगळे जे आजपर्यंत लोकप्रतिनिधी झालेत ना, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, फार सगळे जे पुढारी म्हणतात, जे स्वतःला नाही का मी पुढारी, आजपर्यंत भरपूर विकास केलाय तुम्ही, त्याच्याबद्दल आभारी आहे मी सगळ्या पुढाऱ्यांचं. खूप सारा विकास केलाय या जुन्नर तालुक्यामध्ये, आदिवासी पट्ट्यामध्ये, या पश्चिम पट्ट्यामध्ये खूप सारा विकास केलाय तुम्ही पुढाऱ्यांनी. आमचे रस्ते गुळगुळीत आहे, डायरेक्ट तेल सांडलं तरी आम्ही भरून घेऊ शकतो. आम्हाला पाणी तर सांगूच नका हो, इतकं पाणी का पार आमची बागायत पार फुलून चालले. काय करताय आणि परत बनताय. मी जर एखादा जर बोललं तर मला ट्रोल पण होऊ शकतं. झालं ट्रोल तर हो दे ट्रोल, परंतु खरंच अहो आज वीज नाही हो. आज कितीतरी गावांमध्ये तुम्हाला नेतो. आज मी किती फिरत असतोय, न्यूज करत असतोय. अहो काय घरांमध्ये काय गावांमध्ये लाईट नाही. तुम्ही लाईट पोहोचू शकले नाही, तुम्ही रस्ता पोहोचू शकले नाही, तुम्ही पाणी पोहोचू शकले नाही, आणि तुम्ही स्वतःला पुढारी म्हणून म्हणताय. परंतु मित्रांनो, या पुढाऱ्यांना पण मी सांगतो की मित्रांनो, आजच तुम्हाला ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. तुम्ही पण आवाज उठवा. आपली जी जंगल आहेत किंवा सह्याद्री आहे, हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे. मग हा प्रोजेक्ट जो अदानीचा पंप स्टोरेज प्रोजेक्ट आलाय, हा येतोय कसा, होतोय कसा, हा मला एक पडलेला खरंच खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो. पेसा कायदा म्हणजे तुम्हाला तर माहितीये, हा आपला भारत सरकारने 1996 मध्ये लागू केलेला कायदा आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्रामध्ये हा कायदा लागू आहे, बरोबर. पेसा कायद्याचे महत्वाचे अधिकार तुम्हाला सांगतो. ग्रामसभा सर्वोच्च, गावच्या विकासाबाबत महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार हा ग्रामसभेला असतो. हे महत्वाचं लक्षात ठेवा. दुसरा, जमीन संपादन व पुनर्वसन, विकास प्रकल्पांपूर्वी ग्रामसभेचा सल्ला सहभाग आवश्यक असतो. राज्यातील नियमानुसार प्रक्रिया राबवली जाते. बघा मित्रांनो, जमीन संपादन त्यासाठी सुद्धा हा आपला जो पेसा कायदा आहे, हा पण एक आपला हत्यार आहे असं समजा.
जल, जंगल, जमीन यांचे संरक्षण करण्याचा अधिकार. मित्रांनो, पेसा कायदा काय सांगतोय बघा, जल, जंगल, जमीन याचे संरक्षण करण्याचा अधिकार पेसा कायद्यामध्ये येतोय. लघु वनोत्पादनावर ग्रामसभेचे नियंत्रण, गावातील नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार, लाभार्थी निवड, विकास योजना आणि सामाजिक लेखा परीक्षण यामध्ये ग्रामसभेची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे तरुण वर्गाला एक कळकळीची विनंती आहे, स्पेशल ग्रामसभा लावा, सर्वांनी ठराव करा आणि ते ठराव यांना द्या. 21 तारखेला तुम्ही सर्वांनी आंजनवळे गावामध्ये नक्की या, त्यांना कडाडून विरोध करा, हे महत्वाचं आहे. हा फक्त आडोशी आणि बोरांडे गावचा प्रश्न नाही. आपण म्हणू की काय बोरांडे गावात होणार आहे किंवा आडोशी गावात होणार आहे, त्या 21-22 गावांना किंवा 25 गावांना काय ते नोटिसा भेटल्यात, आम्हाला काय करायचंय, आमचं तर गाव जात नाही ना, आम्ही तर सुरक्षित आहेत ना, ते त्यांचं पाहतील. परंतु मित्रांनो, आज आमची बारी आहे, उद्या तुमची पण असेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे या जुन्नर तालुक्यातील तमाम माझ्या बांधवांना विनंती करतोय, मित्रांनो, कोपरे, मांडवे, आंबे, हातवीज, नारायणगाव, वत्तूर, आळेफाटा, बेल्ले आणि मित्रांनो, या सगळ्या माझ्या बांधवांना मी विनंती करतोय, तुम्ही सर्वांनी या, नाहीतर तुम्हाला पुन्हा कधी खरंच ही सह्याद्री पाहायला भेटणार नाही. असं नाही की आज फक्त एकट्या आडोशीचा प्रश्न आहे किंवा एकट्या काय बोरांडे मोरुशीचा प्रश्न आहे, असं नाहीये. ह्या आज आपल्या जुन्नर तालुक्याच्या आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. आज जर अदानी सारखा उद्योजक जर येत असेल, आपल्या मानगुटावर पाय देऊन प्रोजेक्ट जर करत असेल, तर त्याचा फायदा काय हो. आणि हा सगळ्यात महत्वाचं, ज्यांना विरोध करायचा नाही, ज्यांना वाटतंय महाराष्ट्रासाठी हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे किंवा हा प्रोजेक्ट झाला पाहिजे, त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये सांगा, जरा कळू द्या तरी का हा प्रोजेक्ट जर झाला तर नक्की काय फायदे होणार आहेत, कळू द्या तरी. कारण की बघा, मी आता बोललो प्रोजेक्ट झाला नाही पाहिजे, बरोबर, काही जण असतील पण अशी का हा प्रोजेक्ट झाला पाहिजे, हा प्रोजेक्ट झाला की महाराष्ट्राला फायदा आहे, तुम्हाला लोकांना कामं घेतील, पैसे भेटतील, याहून त्याहून या बऱ्याच गोष्टी सांगतील. मग तुम्ही सांगा कमेंटमध्ये का बाबा हा प्रोजेक्ट जर झाला तर काय चांगले बाबा. कारण की मित्रांनो, मी फिरतो जुन्नर तालुक्यात, मला असे काही जण महानग भेटले सुद्धा का हा प्रोजेक्ट झाला पाहिजे, ह्या प्रोजेक्टची खूप गरज आहे, हा प्रोजेक्ट जर जुन्नर तालुक्यात झाला तर जुन्नर तालुक्याचं नाव होईल. काय घंटा नाव होणार आहे. आज जुन्नर तालुका महाराष्ट्रात निसर्ग पर्यटन तालुका म्हणून आहे. हा जर तुमचा अदानीचा प्रोजेक्ट जर झाला, हा जर प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे, हा शासनाचा प्रोजेक्ट नाही, हा लक्षात ठेवा बरं का, हा शासनाचा प्रोजेक्ट अजिबात नाही, हा शासनाचा नाही. तुम्हाला लाईट जरी लागली ना त्या प्रोजेक्ट मधून, तुम्ही जर तिथं कामाला असतील ना, तरी विकतच घ्यावे लागेल, पाण्याचा एक थेंब सुद्धा विकतच घ्यावा लागेल. अरे मित्रांनो, एवढं सांगून थांबत नाही, जो प्रोजेक्ट होणार आहे का त्याची अदानीची पूर्ण सत्ता असेल, त्यांच्या रोडने फिरायला सुद्धा टॅक्स असतील तुम्हाला, हे लक्षात ठेवा. त्यांचं पाण्यावर सुद्धा टॅक्स, रोडवर पण सुद्धा टॅक्स, आणि तुम्ही इकडे फिरायला तर येऊ शकत नाही. या महाराष्ट्रातून जे पब्लिक येतं, या राज्यातून जे पब्लिक येतं ना जुन्नर, बरं ठीक आहे, अजून एक सांगा, जुन्नर तालुक्यात फिरायला येतात, बरोबर, जुन्नर तालुक्यात पर्यटक फिरायला येतात, कुठे फिरायला येतात हो, महाशेज घाट, नाणे घाट, दार्या घाट, सांगा ना कुठे येतात. आंबे हातवीजचं तिकडं कांचन वॉटरफॉल कुठे आहे मित्रांनो, पूर्ण सह्याद्रीत आहे. कोकणगाडा कुठे हो, सह्याद्रीत आहे. अहो सगळं सह्याद्रीत आहे, सगळे आदिवासी भागामध्ये, जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये. तुम्ही हा का नाही विचार करत. मग जे म्हणतात ना, हे जे महानग आहेत का नाही, हा प्रोजेक्ट झाला पाहिजे, मग मी काय म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी हे करा, एकत्र या आणि हा प्रोजेक्टच तुमच्याकडे या ना. नको आम्हाला प्रोजेक्ट, खरंच नको आम्हाला प्रोजेक्ट. अरे एवढं मी म्हणतो, महाराष्ट्र सध्या सोडून जे परराज्यातून येतात का पर्यटक जुन्नर तालुक्यामध्ये फिरायला, लेण्या, गड किल्ले पश्चिम भागात, लेण्या पश्चिम भागात, धबधबे पश्चिम भागात, किल्ले पश्चिम भागात, सह्याद्री पश्चिम भागात, पाऊस पश्चिम भागात, धुक पश्चिम भागात, हिरवळ पश्चिम भागात, झाडी पश्चिम भागात. अहो सगळं पश्चिम भागात आहे. काय आहे सांगा बरं, खरं का खोटे. त्यामुळं हा आपला जुन्नरचा पश्चिम पट्टा वाचला पाहिजे. त्यामुळं आपल्या सर्व जुन्नर तालुक्यांनी कडाडून विरोध करा. हा आपल्या जुन्नरच्या अस्मितेचा प्रश्न आहे, हा आपल्या जुन्नरचा प्रश्न आहे. या जुन्नर मधल्या सर्व बांधवांना विनंती आहे, सर्व बांधवांना, सगळ्या माझ्या मायबाप जनतेला विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी या कडाडून विरोध झाला पाहिजे प्रोजेक्टला. बरं ठीक आहे, जे कोणी येऊ शकत नसतील ना इथे, परंतु ज्याला वाटत असेल का हा प्रोजेक्ट झाला नाही, तुम्हाला मी मेल आयडिया देतो, त्या मेलवरती मेल टाका. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा काही ज्या मेल आयडिया असतील त्या मी मेल आयडिया मेन्शन करतो, त्याच्यावरती तुम्ही मेल टाका, तुम्ही पत्रव्यवहार करा. तुम्ही तेवढं तर करू शकता घर बसल्या. परंतु ज्याला ज्याला शक्य आहे जुन्नर तालुक्यामधून त्यांनी 21 ऑगस्ट 2026 रोजी शासकीय आश्रमशाळा आंजनवळे येथे दुपारी 12 वाजेपर्यंत सर्वांनी उपस्थित राहा, ही माझी नम्र विनंती. आणि काही
काही मोठ्या चुका किंवा काही जर चुकीचं बोललो असेल तर मी लहान भाऊ असं समजा. पुन्हा एकदा सांगतो, मी तुमचा लहान भाऊ म्हणून बोलतोय. मला या प्रोजेक्ट बद्दल जेवढी माहिती होती फुल ना फुलाची बाकी तेवढी तुमच्या पुढं पेश सांगायचा प्रयत्न केलाय. काही माझं चुकलं असेल तर मला माफ करा.